सातवा प्रश्न, परत आपल्याकडं दोन व्हेरिएबल आहेत. कोणते दोन व्हेरिएबल आहे? पी क्यू. तर आपण काय करणार बघा, पी क्यू निगेशन पी लिहून घेऊ. निगेशन क्यूची गरज नाही कारण की प्रश्नामध्ये निगेशन पी आहे. काय करणार बघा, दोन माहिती ना आपल्याला, टी टी एफ एफ टी एफ टी एफ. आता हे आहे निगेशन पी. निगेशन पी म्हणजे पीचा उल्टा. पीचा उल्टा म्हणजे हे बघा, टी टी, इसको क्या करेंगे एफ एफ, और ये एफ एफ है, इसको क्या करेंगे टी टी. मतलब ये निगेशन पी हो गया. अब क्या करो, पहला ब्रैकेट बनाओ, दूसरा ब्रैकेट बनाओ, दोनों के बीच में और ले लो. तो पहला ब्रैकेट देखो क्या है, पहला ब्रैकेट है क्यू इम्प्लॉइज पी, दूसरा ब्रैकेट है निगेशन पी डबल इम्प्लॉइज क्यू, और तीसरा ब्रैकेट है फर्स्ट ब्रैकेट और सेकंड ब्रैकेट. बरोबर. आता काय करणार बघा आपण, क्यू इम्प्लॉइज पी, हे क्यू हे पी, दोघांच्यामध्ये इम्प्लॉइज. इम्प्लॉइज म्हणजे टी एफ एफ, टी असं बघा हां, टी एफ एफ नाही खाली या, टी एफ एफ नाही खाली या, टी एफ एफ खाली या, टी एफ एफ नाही म्हणजे इथं 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 ट्रू येणार नाही. ट्रू नाही येणार तर मग काय येणार, सॉरी फॉल्स येणार नाही. फॉल्स नाही येणार तर मग काय येणार, ट्रू येणार. टी 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 अशा लाईन पण मारू शकता बरं का. ॲक्च्युली ते मारल्या पाहिजे, आपल्या नोटबुकमध्ये अवेलेबलच असतील त्या. हां आता बघा, हां निगेशन पी डबल इम्प्लॉइज क्यू, हा निगेशन पी आणि हा क्यू या दोघांच्यामध्ये डबल इम्प्लॉइज बघायचं आहे. डबल इम्प्लॉइजसाठी काय रूल असतो, एस टी डी एफ सेम असलं तर ट्रू लिहायचं, वेगवेगळं असलं तर फॉल्स लिहायचं. तर बघा आपण काय करतोय, हे दोघं हां कोणकोणते, निगेशन पी आणि क्यू म्हणजे हे दोघं. हां हे दोघं सेम आहे का, नाही म्हणजे ट्रू लिहिणार का, नाही. सेम आहे का, हो म्हणजे इथं काय लिहिणार, ट्रू. सेम आहे, हो काय लिहिणार, ट्रू. सेम आहे, नाही म्हणजे इथं ट्रू लिहिणार नाही, म्हणजे इथं लिहिलं फॉल्स, इधर ले लो फॉल्स. अब क्या करने का, ये दोनों के बीच में, मतलब ये दोनों के बीच में, इधर लिखा है मैंने ऐसा शॉर्टकट में, ऐसा ऐसा आप लिख लो, समझ लो इधर क्या है. अब ये दोनों के बीच में और है, और मतलब यफ यफ यफ, और मतलब यफ यफ यफ. तो देखो दोनों यफ रहे तो तीसरा यफ लिखेंगे, यफ 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 नाही, यफ 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 नाही, यफ 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 नाही, यफ यफ नाही म्हणजे कुठं पण फॉल्स येणार नाही. फॉल्स नाही येणार तर मग काय येणार, ट्रू येणार. ट्रू 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 ट्रू. अशा पद्धतीने हा सातवा प्रश्न कंप्लीट झालेला आहे. स्नॅपशॉट घेऊ शकता. नाउ वी हॅव टू गो फॉर क्वेश्चन नंबर 8. मिटून टाकू हे. क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 बघा काय आहे, पी implies Q implies R, double implies P and Q implies R. अशा पद्धतीने प्रश्न आहे. प्रश्न बघितल्या तुमच्या लक्षात आलं पाहिजे की इथं आपल्याकडे 3 व्हेरिएबल आहेत. 3 व्हेरिएबल म्हणजे 8 लाईन. ओके, तर बघा पहिले पी लिहा, क्यू लिहा, आर पण लिहा. कसं लिहा माहिती आहे ना, टी 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 टी, यफ 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 यफ. लास्ट लेक्चर में बताया था टी 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 यफ 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 4 लिखने के. उसके बाद 2 लिखने के. कैसे, टी यफ यफ, टिट्टी यफ यफ, आणि त्याच्यानंतर एक एक घ्या, एक एक. टी एफ टी एफ टी एफ टी एफ. ओके, लाईन मारता येते नाही, तुम्ही नका मारू, मी मारतो बघा लाईन. अशी 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 अशी. सपॅक चटाक सपाक. जमलं हे. इथं गोंधळ झालं थोडंसं, करून घेऊ ते, कारण की दिस इज नॉट द ड्रॉइंग क्लास, दिस इज मॅथमॅटिक्स क्लास.
चॅप्टरचं नाव माहिती आहे ना, मॅथमॅटिकल लॉजिक. आता बघा हां, तुम्हाला हे पहिलं हा मोठा ब्रॅकेट बनवायचा, मग हा मोठा ब्रॅकेट बनवायचा, मग या दोन्ही ब्रॅकेटला तुम्हाला काय करायचं आहे, डबल इम्प्लेस करायचं. आता हा ब्रॅकेट बनवण्यासाठी पहिले हा ब्रॅकेट बनवू, नंतर त्याच्यामध्ये याला टाकू म्हणजे हा ब्रॅकेट रेडी होतो. मग हे बनवू, त्याच्यामध्ये याला टाकू म्हणजे हा ब्रॅकेट रेडी होतो. मग या दोघांना शेवटी लिहू. मग बघा मी काय करतो, पहिले बनवतो क्यू इम्प्लॉईज आर, म्हणजे हा ब्रॅकेट बनवला क्यू आर. टी एफ एफ, टी एफ एफ, पहले क्यू देखने का फिर आर देखने का, दिमाग में रखने का टी एफ एफ. पहिले क्यू देखने का फिर आर देखने का, टी एफ एफ नाही, लाईन मारून घेऊ काय. हां बघा, टी एफ एफ नाही, टी एफ एफ बघा, टी एफ होता म्हणून एफ लिहिला. इथं टी एफ आहे का नाही, एफ टी चालत नाही बरं का, टी एफच पाहिजे. सिक्वेन्स मेंटेन करा. टी एफ नाही, टी एफ नाही, टी आहे नाही, टी एफ एफ, टी एफ नहीं, उल्टा नहीं चलने का. टी एफ होना, इधर टी होना, इधर एफ होना, तो इधर एफ आता. टी एफ नाही म्हणजे इथं बाकी दुसऱ्या कुठं पण फॉल्स नाही. फॉल्स नाही तर मग काय, ट्रू म्हणजे टी, म्हणजे टी 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 टी. अब क्या करने का, इसको, इसको मतलब किसको, इसको, और इसके आगे कौन, ये वाला ब्रैकेट, ये दोनों को देखने का. और ये दोनों को देखने के बाद क्या करेंगे, टी एफ एफ करेंगे. क्या करने का, टी एफ एफ, टी एफ बघा हां, टी एफ एफ नाही, टी एफ एफ, टी एफ एफ नाही, टी एफ एफ नाही, टी एफ एफ नाही, टी एफ. पहिला ट्रू दुसरा फॉल्स असला तरच फॉल्स लिहायचं. पहिला ट्रू दुसरा फॉल्स नाही, पहिला ट्रू दुसरा फॉल्स आहे म्हणून फॉल्स लिहिलं. पहिला ट्रू दुसरा फॉल्स नाही, 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 म्हणजे कुठंच फॉल्स नाही ना. मग या सगळ्या ठिकाणी काय येणार आहे तुम्हाला माहिती आहे, सांगा बरं काय येणार, टी येणार. टी काय येणार, टी 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 टी. हो गया, मतलब अब इसको मिटा देता मैं. अब एक बात याद रखो, ये पहला वाला आइटम रेडी हो गया. अब हे दुसरा वाला, म्हणजे भाजी झाली, आता पोळ्या बनवायच्या, मग जेवण करायचं सोबत. हे आणि हे सोबत आहे ना. चला आता हे दुसरा आयटम बनवण्यासाठी पहिले हा ब्रॅकेट बनवू. म्हणजे इथं काय लिहितो मी बघा, पी अँड क्यू लाईन चपाक, पी क्यू, पी क्यू अँड टी 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 टी. नाही आहे, इथं पण नाही आहे, इथं पण नाही आहे, कुठंच नाही आहे. मग इथं कुठं पण ट्रू येणार नाही. मग काय येणार, फॉल्स येणार. काय येणार, फॉल्स, फॉल्स. पुढे या बरं, हे भेटलं का हे. आता याला काय करायचं, त्याला घ्यायचं टी एफ एफ. समजतं का, याला आर सोबत लिहिलं म्हणजे याला याच्यासोबत टी एफ एफ. टी एफ एफ म्हणजे कसं, डबल इम्प्लॉईज आहे, इम्प्लॉईज टी एफ एफ. म्हणजे पहिले इसको देखने का फिर इसको देखने का, पहले इसको देखने का फिर इसको देखने का और इधर लिखने का. और देखते टाइम दिमाग में क्या रखने का, टी एफ एफ, टी एफ एफ, टी एफ. भेटला ना, टी एफ नाही. उलटं नाही बघायचं बरं का, हे नाही चालणार आपल्याला. पहिले त्यांनी, असं तर आपण उलटं करतोय, पण पहिले त्यांनी जे सांगितलं ते बघायचं. म्हणजे टी एफ नाही, टी एफ नाही, टी एफ नाही, असं चालतं. पण घ्यायचं नाही, असंच पाहिजे आपल्याला. असं असं इकडून तिकडं, माझ्याकडून तिकडं जायचं. कारण की त्यांनी पहिले जे सांगितलं ते घ्यायचं. टी एफ नाही आहे, टी एफ नाही आहे, टी एफ नाही आहे, टी एफ नाही आहे, म्हणजे कुठं पण नाही. म्हणजे सगळ्या ठिकाणी काय येणार, टी येणार. काय येणार, टी 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 टी. खेल खत्म नहीं हुआ. अब ये ब्रॅकेट मिल गया आपको. म्हणजे पोळी भेटली, भाजी भेटली, दोन्ही भेटले, दोघांच्यामध्ये हे आहे. याचा तर एस टी डी एफ. आता इथं ना असं एवढं मोठं लिहावं लागतं बरं का. तर मी ना, आपण लिशाने आपण काय करायचं, मी असं एक केलं हां, याच्यात काहीतरी आहे.
आणि इथं डबल इम्प्लॉईज करतोय आणि याच्यात काहीतरी आहे. आपण म्हणतो ना समजने वाले को सिर्फ इशारा काफी है. काय जमलं ना? कसं इशारा? आँखों में इशारा हो गया. कैसे हुआ इशारा? देखो ये वाला आइटम है, ये दूसरा वाला है, ये दोनों को देखने का. समझ रहा क्या किसको किसको? ये मैंने लिखा इधर, ये थोड़ा सा मैंने बहुत बड़ा लिखा तो आपको नहीं दिख रहा, लेकिन आपको मालूम है ना क्या लिखने का. ये पहले वाले ब्रैकेट में ये वाला लिखने का और ये दूसरे वाले ब्रैकेट में ये वाला लिखने का. अब ये दोनों को देखने का और ये दोनों को देख के क्या करने का? सेम रहा तो ट्रू, अलग अलग देखो. हां ये सेम आहे हो, म्हणजे इथं ट्रू येणार बरं का. आता बघून घ्या ना बघा, सेम 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 सेम. अरे सेम आहे ना सगळं, मग सगळं सेम आहे तर सगळं काय येणार? टी 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 टी. अशा पद्धतीने हा क्वेश्चन कंप्लीट झालेला आहे. स्नॅपशॉट घेऊ शकता. पुढचा प्रश्न बघायचा. हे मिटून टाकतो मी. हा तुमचा होता 8वा प्रश्न. आता आपण 9वा प्रश्न बघू. हे 8वा मिटवला, मिटा दिया इसको. मेरा जीवन कोरा कागज कोरा ही रह गया. हम फिर से उसमें रंग भरेंगे. आ जाओ आगे. 9 नंबर का क्वेश्चन लेने का है. उसमें है P एम्प्लॉईज ब्रैकेट निगेशन Q&R. परत 3 आयटम आहे. काय करणार? P Q R लाईन, T T T T, यप 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 यप. तुम्हाला लय भारी आहे. तुम्हाला लाईन मारून दिलेलं ऑलरेडी. इथं आम्हाला लाईन मारावी लागते. आता 2-2 घ्यायचे. 2-2 2-2 2-2 2-2. इथं एक लाईन मारतो बघा. लाईन, एक लाईन. आता एक आहे का? टी एफ टी एफ टी एफ टी एफ. इथं एक लाईन. लाईन 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 लाईन. ओके या पुढं. ये ब्रैकेट होना, ये तो अवेलेबल है अपने पास, ये वाली लाइन अवेलेबल है. अब ये ब्रैकेट अवेलेबल करेंगे. अब इसके लिए निगेशन को पहले छोड़ दो. पहले अंदर का ब्रैकेट देखो. अंदर का ब्रैकेट है Q&R. क्या है? Q&R लाइन. QR दोनों के बीच में TTT क्यों लगाने का? एंड है ना. एंड का क्या फॉर्मूला है? एंड का TTT. तो देखो TTT नाही समजतं. मग इथं काय येणार? यप 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 यप. या बरं पुढं. याच ब्रॅकेटला निगेशन घ्यायचं आहे. निगेशन Q&R. आता या ब्रॅकेटला निगेशन म्हणजे या लाईनचा निगेशन. ही लाईन म्हणजे हा ब्रॅकेट आहे ना. मग निगेशन म्हणजे उलटा. उलटा म्हणजे ट्रूचा उलटा फॉल्स. फॉल्सचा उलटा ट्रू. म्हणजे बघा टी यप यप टी यप टी यप टी टी यप यप टी यप टी यप टी. उल्टा कर दिया उसको. उल्टा करने का क्या करने का? P एम्प्लॉईज ब्रॅकेट निगेशन Q&R लाईन मारली. आता पहिले याच्याकडे बघायचं, मग याच्याकडे बघायचं, मग याच्याकडून याच्याकडे बघायचं. आणि दोघांना बघताना डोक्यात काय ठेवायचं? TFF. काय ठेवायचं? TFF. का बरं ठेवायचं? अरे एम्प्लॉईज आहे ना, मग TFF असतं ना ते. मग बघा TF कुठंच नाही बघा. TF नाही आहे. उलटं चालत नाही. इथून इथंच जायचं. म्हणा सर मागच्या प्रश्न असं गेलं ते. मग मागच्या प्रश्नात इथं जे पहिले होतं ते पहिले घेतलं होतं. या प्रश्नात हे पहिले आहे. मग प्रश्नात जी सिक्वेन्स दिली ती फॉलो करायची. मग आपल्यासाठी जरी ती उलटी असली तरी चालतं, फरक पडत नाही. मग इथं फक्त एकच फॉल्स आहे, मग बाकी कुठंच फॉल्स नाही आहे. मग कुठंच फॉल्स नाही आहे तर मग काय असणार? मग तिथं असणार आहे ट्रू. म्हणजे टी म्हणजे टी 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 टी. हे फुकट सरी काम झालं ना. ठीक आहे, लिव्ह इट. दिस इज कंप्लीट टेबल. ओके, स्नॅपशॉट घेवा. पुढचं घेऊ आता. क्वेश्चन नंबर 10 आहे शेवटचा. ओके, मिटवतो याला.
अभी 10 नंबर का क्वेश्चन करेंगे, देखो फिर आगे की एक्सरसाइज भी करनी है अपने को। 10 नंबर का भी छोटा है लेकिन बड़ा है, मतलब स्टेटमेंट छोटा है लेकिन आर वेरिएबल आने के वजह से बड़ा टेबल बनाने का है। ये आर आहे, हां आर आपको लगेगा अँड लिखा असं अँड नॉर आणि सोबत लिहिलं आर आहे, ते आर काही पण आपला मग या बरं शा कपास कपास सपाट हुकलं रे आस जमलं का? अरे एक्सपर्ट आहे आपण लाईन मारण्यामध्ये, हे बघा कपास कपास टी 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 यफ 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 टी टी यफ यफ टी टी यफ यफ टी यफ टी यफ टी यफ टी यफ कपास 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 पुढं गोंधळच होतं रे, सुरुवातीला जमतं आणि शेवटी गोंधळ होतं। दुनिया का नियम है वो। क्या करेंगे देखो, अभी पूरे क्वेश्चन में आपको निगेशन क्यू की गरज पड़ने वाली है, तो निगेशन क्यू निकाला, और कहीं पे निगेशन लग रहा होगा तो साथ में निकाल लो, लेकिन कहीं पे भी नहीं लग रहा, एक ही निगेशन होना, तो वो क्या है निगेशन क्यू। तो देखो क्यू का निगेशन टिट्टी, या क्यू का निगेशन रे, क्यू जो लाइन है ना उसका उल्टा टिट्टी यफ 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 टिट्टी टिट्टी यफ 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 टिट्टी। ओके, अब क्या करने का, पी और निगेशन क्यू, पी और निगेशन क्यू, पी घेतलं निगेशन क्यू घेतलं, दोघांकडं बघितलं आणि दोघांना बघितलं तो मेरे मन में ख्याल आया, क्या ख्याल आया, यफ 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 ख्याल आया, यफ 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 क्यों आया, उन्होंने और बोला ना दोनों को देख के और लगाने का, तो यफ 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 ख्याल आया, तो यफ 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 भेटलं रे, यफ 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 मतलब इधर 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 यफ नहीं है, यफ नहीं है तो क्या है, टी है, टी 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 टी। अब दूसरा वाला ब्रैकेट क्या है, आर एंड पी, इसको ब्रैकेट दे दो, अच्छा लगता है उसको, बेचारा खुश हो जाता मेरे को ब्रैकेट दिया, ऐसा लगता है उसको। अभी आर और पी को देखने का मतलब पहले इसको देखने का फिर इसको देखने का, और ये दोनों को देख के मन में ख्याल आया, क्या आया, टी 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 आया। यहाँ पे सीक्वेंस आगे पीछे हुई तो चलता, हाँ सीक्वेंस सिर्फ इम्प्लॉइज, मतलब ये जो है ना ये यहाँ पे सीक्वेंस बहुत ज़रूरी है, ऐसा लिख देता मैं, देखो sequence is very important, खूप गरजेचं आहे, मराठी समजून घ्या थोडीफार। पण हे जे असतं ना हे अँड और आणि डबल इम्प्लॉईज, इथं असं विशेष गरजेचं नसतं, मागं पुढं झालं तरी चालतं, पण याच्यामध्ये लई महत्त्वाचं असतं बरं का, मग इथं चालतं, पण आपण आपलं आपलं व्यवस्थित सिक्वेन्स घ्या। टी 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 घ्यायचे, अँड आहे, या दोघांना बघा टी टी टी, अंगठे हे बोट बघा बघा, हे दोघं बघा, हे आणि हे असं दोघं बघा, हे बघा हे असं, हे फिंगर टिप्स, हे टी 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 खाली आलो, टी टी नाही आहे खाली आलो, टी 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 खाली आलो, टी टी नाही आहे, 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 म्हणजे इथं कुठं पण ट्रू येणार नाही, ट्रू नाही येणार तर काय येणार, फॉल्स येणार, काय येणार, फॉल्स। ओके, अब देखो ये भी मिला इधर, ये मिला नीचे, अब ये दोनों को देखने का फिर से मन में ख्याल आता है, कोणतं, ये वालं लफडं, ये इम्पॉर्टंट वालं, असं आहे ते लिहून घ्या इथं, असं असं ते लिहून घ्या रे तुम्ही, मला कसं मिटवायचंच आहे परत, तुम्हाला नाही मिटवायचं, तुम्ही पूर्ण लिहा बरं का ते सगळं। काय करणार बघा, टी अप यप टी अप यप टी अप टी अप प्याप टियाप टियाप प्याप टियाप 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 प्याप टियाप प्याप, बाकी सगळ्यामध्ये टी 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 टी। ओके, अशा पद्धतीने हा टेबल कंप्लीट झालेला आहे आणि मला वाटतं पहिला प्रश्न कंप्लीट झालेला आहे। ओके, बघू द्या। ओके,
पहिला प्रश्न कंप्लीट झालेला आहे. दुसरा जे प्रश्न आहे तो सेम पहिल्या प्रश्नासारखाच आहे आणि तिसरा प्रश्नसुद्धा तसाच आहे. तर आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये पुढचे प्रश्न करू, दुसरा आणि तिसरा. ठीक आहे. ओके, हॅव अ नाईस डे.